विघ्नाची पूर्वी तेज तुपाजयाची सर्वांगी सुंदर वक्षेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव धारा माता हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण पत्रकार मित्र तुषार धुमाळ आणि माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की सूरजची बरेच दिवस झालं मुलाखत नाही घेतली. आज तो योग जुळून आला. आपण सूरजच्या गावी आलो आहोत. सकाळी सूरजचं फोनवर बोलणं झालं होतं. सूरजने सांगितलं आज मी सुट्टी काढली आहे माझ्या गावातल्या मंडळासाठी, गणपती बसवायचा आहे. तर सूरज, कसं वाटतंय, काय सांगशील? किती दिवसानं नंतर गावाला आलायस तू? आज खूप आनंद होतोय, कारण बिग बॉस मध्ये होतो तेव्हा निश्चय बाप्पांची ती मूर्तीच होती, म्हणजे जाहिरात होता, तिथं जाऊन बसायचो, रोज बाप्पांचं ध्यान करायचो. पण आज वेळ आलाय की बाप्पा आज माझ्या समोर आहेत, ती बी दगडूशेठ. खूप आनंद होतोय. आणि आज तुझ्याच हस्ते बाप्पांची स्थापना करण्यात आली आणि तुझ्याच हस्ते पहिली आरती करण्यात आली. काय सांगशील त्याविषयी? आज ते मला भेटायला बी माझं भाग्य आहे आणि नशीब आहे की बाप्पांची आरती पहिल्यांदा मी घेतली. बरं. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी ह्याच वेळेला तू बिग बॉस मध्ये होतास, त्यावेळेस बाप्पांचा प्रसाद असेल किंवा आणि बरेचसे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले होते, त्याविषयी काय सांगशील? पल्सात म्हणजे मोदक बाप्पांचा लय आवडतं ही आहे, त्यांना गोड लय आवडतं, म्हणजे मोदक त्यांच्या आवडतं ही आहे पल्सात. तर मेन मला त्या माहिती होतं की बाप्पांना आवडतं तर ठेवायलाच लागतं. त्यावेळेस ठेवला होता. आता कसं वाटतंय, बिग बॉसला किती मिस करतोयस? बिग बॉसला लय मिस करतो आणि ती घर लय मिस करतोय, कारण आठवण घराची लय आहे माझ्या बिग बॉसची. परत बोलवलं तर जाणार का मग बिग बॉस मध्ये? बिग बॉस मध्ये आता बोलावलं की एंट्री होणारच आहे, सूरज चव्हाण होणार आहे ना. काय सांगशील आता पुन्हा त्या जुन्या गावातल्या मित्रांसमोर? गावातले मित्र आहेत ना, त्यांनी लय सपोर्ट केलाय लहानपणीपासून. ते म्हणतात तू काही कर, आमचा सपोर्ट आहे, लय सपोर्ट आहे. आणि आता काय करतोय? सगळ्यांना प्रश्न पडला की सूरज कुठे आहे? आता सूरज कुठे? आज लक्ष सारखं इकडे तिकडे दाखवले, काय कुठं टाइमच भेटत नाही. म्हणजे काय चालू आहे आता सध्या तुझं? आता दही अंडीचे ही होते, ऑर्डर होते. बर. ते परत आता बाप्पा आल्यात म्हणल्या, बाप्पाला तर लायला लागतं, मला कुठं जात नाही. झापकझुपकच्या चित्रपटाच्या टीमला किती मिस करतोय? खूप मिस करतोय, कारण ते आठवणी पाठ उठायचं आणि सिटिंगला 6 वाजताच लेडी होऊन जायचं आणि लगेच फोकस कॅमेरा फोकस आमच्या लगेच सुरुवात ज्या मारून डोळायला का नाही, करायचा. कुठेतरी असं वाटतं का की जीवनातला पहिला चित्रपट आणि कुठेतरी आपल्याला प्रतिसाद थोडासा कमी भेटला? कधी? पिक्चरला म्हणजे कसं खेडेगावातल्यांना काम असतात, म्हणजे आता त्यांचे हातावलं पोट आहे. कारण कसं असतं की त्यांना कला लहानात गेलं तरच आपल्याला पोटाला पोटभर भेटतं आणि पैसे भेटतात. तसं गावाकडचा सपोर्ट लय होता. बिग बॉसला सगळ्यात वोटिंग माझं होतं, तर गावाकडचा लय सपोर्ट होता. पण ते असतं ना की सिटीतल्यांना आवड असते त्यामुळे ती जातात आणि गावाकडल्यांना बी आवड आहे, पण पोटातला काय करणार? बरोबर. मी चित्रपटगृहात जाऊन ते बघण्यापेक्षा टीव्हीवर बघायला. टीव्ही म्हणजे गावाकडच्या माणसांना कसं असतं की टीव्ही आल्यावर बघायचं असा विषय. आगामी काय चित्रपट काय येतात का? बघू आगामी बघू, आता लगेच नको. केदार सरांना किती मिस करतोय? केदार सरांना मिस करतोय, परत अख्ख्या टीमला मिस करतोय. होय. बाकी अजून कोणा काय सांगशील बाकी सगळ्या टीमच्या विषयी? परवा दिवशी तुम्ही अकलूज मध्ये सगळे एकत्र जमला होता, काय सांगशील? डीपी दादा होता, जान्हवी होती, निकी नव्हती फक्त, घनश्याम होता, वैभव होता, पवन होता, परत अजून त्याचं नाव काय, खोटं बोलायचं नाही ते एक होता. म्हणजे अख्खी जण होतो आम्ही, हसून फिरून होतो, जेवण बिवण केलं, नंतर मग आपल्या घरी आलो. घनश्याम होता? घनश्यामचं काय सांगू आता. घनश्यामने आणली का नाही वहिनीचा फोटो घेऊन येतो म्हणला होता, काय झालं? ते फक्त बोललेला. आता मला काय माहित फोटो त्याच्याकडे कसलाय काय. होय, नुसतं बोलला होता. तेवढ्या पुरतच बोलला होता का? तेवढ्या पुरतच बोललेला, त्यालाच बघायला लागण आता एखादी. आणि बऱ्याच प्रेक्षकांचे म्हणजे म्हणणं येते की बाबा युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ का नाही तुझ्याकडे?
आता म्हणजे कसं असतंय ना, सारखं टाइम मला ना इलिट करता येत नाही. बर आता बाच्याला बनवायला लावणार नाही, आतापासून सुरुवात करणार नाही. आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतला म्हणजे चॅनल ऑलरेडी झालाय, पण आता खाऊन चालणार नाही. हो चालणार, व्हिडिओ बघायला मिळतील प्रेक्षकांना आता बघाय भेट. बर त्यांची खूप जणांची इच्छा होती. आता तुझ्या सौंगड्यांकडे वळूयात, मित्रांकडे. मागच्या वर्षी यांनी तुला खूप सपोर्ट केला, खूप सपोर्ट केला. तुम्ही ज्यावेळेस बिग बॉसच्या माझ्या नावाचा बाप्पा बसवलेला. बरोबर आहे. कारण बाप्पा आला तर आनंद असतो. त्यावेळेस मुलाखत पाहिली होती का तू? इथली मुलाखत इथली मुलाखत मला डायरेक्ट लिहितेच सरांनी, म्हणजे मुलाखत नाही पण फोटो अख्ख्यांचा ना, म्हणजे असं जॉईंट फोटो एक दाखवला होता बिग बॉस मध्ये. काय सांगशील मित्रा, आज मागच्या वर्षी सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात होता, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राने त्याला सपोर्ट केला आणि आज तो विनर होऊन आला आणि पुन्हा वाटत होतं का त्यावेळेस विनर होईल आणि आज पुन्हा ह्या वर्षी श्री गणेशाचं आगमन होताना त्याच्या हस्तेच विराजमान होतील श्री गणेश. वाटत होतं विनर होणार हे वाटतच होतं, म्हणजे गॅरंटी द्या आम्हाला 100% विनर होणारच. कारण का लोकांचा म्हणजे भरपूर प्रतिसाद होता. आणि कसा आनंद आहे? आनंद म्हणजे एकदम चांगलाच झाला आता, चांगला झाला महाराष्ट्राला माहिती. आणि आज सुरतचं सुंदर असं घर साकार होते, त्याच्याविषयी काय सांगशील? एकदम मस्त घर तर एकदम मस्त झाले. तुमच्या मंडळाचं खूप चर्चा झाली होती मागच्या वर्षी. सुरतचं मंडळ बघण्यासाठी खूप लोक भेट देत होती, गणपतीचं दर्शन घेत होते, काय सांगतील त्याविषयी? हा खूप लोक म्हणजे भरपूर येऊन गेली होती आणि आपण वेळेस येतात भरपूर येतात. भरपूर येतात. मागच्या वर्षी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी पण बऱ्याच जणांनी भेट दिल्या, त्यांनी इथली परिस्थिती दाखवली होती. त्यावेळेस कसा प्रतिसाद म्हणजे भेटत होता? भरपूर प्रतिसाद होता. ते आता कुठेतरी ते विसरलेत का, वाटतंय का? थोडंफार पण येत आहेत भेटतात का आता? भेटतात. काय आनंद कसा आहे आजचा? सुरतच्या समवेत तुम्ही गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत सुरतच्या समवेत. एकदम मस्त वाटतंय. रोहित काय सांगशील, आज तुझ्या मित्रासमवेत आहेस तू आणि आज गणपती आनंद होतोय. श्री गणेशाची स्थापना पण त्याच्या हस्ते झाली, काय सांगशील? बिग बॉस मध्ये गेल्या वर्षी होता, तर आता यंदा आला तर आम्हाला आनंद होतोय, उत्कर्ष होतोय आम्हाला. सूरज, तुझा एक बिग बॉस मधला सीन होता की गणपती बाप्पा तू कामाला गेला होतास, ते 3-4 दिवस तू काम केलं होतं गणपती बाप्पांना आणण्यासाठी, तर तो क्षण आता आठवतोय का? ते क्षण बी आठवतोय. आणि बाप्पा माझ्या काळजाचं तुकडं, कारण त्याचा मुखला बघून आनंद इतका होतो की सांगायला नको. कारण बाप्पा आहे म्हणून मी आहे आणि अख्खं देव आहेत म्हणून सूरज चव्हाण आहे. फॅन मर सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विनर आहे. कारण फॅन ती म्हणजे यावला सपोर्ट केला आहे ना फॅननी, त्यांना मी देवच मानतो. देवच मानतो. चालतंय, धन्यवाद. ओके.